अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस. अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांची परिस्थिती यावरून विरोधक सरकारवर आगपाखड करण्याची शक्यता. अजित पवारांनी आज बोलावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक. देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी बैठकीचं आयोजन. सध्या पक्षाकडे 25 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केल्याची माहिती. आज भाजप कोर कमिटीची बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह इतर नेते राहणार उपस्थित. उद्धव ठाकरेंचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र. संजय राऊतांची ठाकरे गटाच्या संसदीय नेतेपदी, गटनेते म्हणून अरविंद सावंत तर प्रतोद म्हणून अनिल देसाई यांची नियुक्ती करावी, ठाकरेंची पत्राद्वारे मागणी. नीट पेपर फुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना खासदार सुप्रिया सुळेंचं पत्र. पेपर फुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतलं कामकाज स्थगित करा, सुप्रिया सुळेंची मागणी. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,12,293 रुपयांची तरतूद. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अतिरिक्त अर्थसंकल्प सादर. 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या मुलींना शिक्षणात 100% मदत देणार. 2,05,000 मुलींना या निर्णयाचा लाभ होणार. अजित पवारांची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणार. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातल्या पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार. जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार. अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती. अजित पवारांकडनं आई योजनेची घोषणा. या योजनेअंतर्गत महिला लघुउद्योजकांनी 15 लाखांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यात येणार. 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. राज्यामध्ये पिंक रिक्षा खरेदीसाठी 10,000 महिलांना निधी देणार. अजित पवारांनी केली घोषणा. शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार. अजित पवारांची माहिती. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अजित पवारांकडनं घोषणा. 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जाणार. शेती कृषी पंपांचं सर्व थकीत बिल माफ. अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडनं घोषणा. तसंच संपूर्ण राज्यात ई-पंचनामा प्रणाली लागू केल्याची सुद्धा अजित पवारांनी दिली माहिती. शेतमाल साठवणुकीसाठी गाव तिथं गोदाम योजना राबवली जाणार. तर सध्याच्या गोदामांची दुरुस्ती केली जाणार. अजित पवारांची घोषणा. 2023-24 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं सहाय्य मिळणार. अजित पवारांनी दिली माहिती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान. कांदा आणि कापसाच्या हमी भावानं खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटींचा फिरता निधी निर्माण करणार. अजित पवारांची माहिती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देणार. 1 जुलैपासून हे अनुदान दिलं जाणार. अजित पवारांची घोषणा. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलवरील व्हॅट घटवला. पेट्रोल डिझेल 65 पैशांनी स्वस्त. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये व्हॅट 24% 21%. शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवर अर्थसंकल्पात तरतुदी. अजित पवार यांची माहिती. दूध उत्पादकांना अर्थसंकल्पातनं दिलासा मिळणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना. अजित पवारांची माहिती. तर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी 650 कोटींच्या निधीची तरतूद. बुलढाणा जिल्ह्यात नवं आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय स्थापन करणार. अजित पवारांची मोठी घोषणा.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाखांवरून 25 लाख रुपये अनुदान. अर्थमंत्री अजित पवारांची माहिती. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांची मदत देणार. सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची अजित पवारांनी केली घोषणा. महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक महिला बचत गट कार्यरत. ती संख्या 7 लाख करणार. त्यासाठीच्या 15,000हून 30,000पर्यंत वाढ करण्यात आल्याची अजित पवारांची माहिती. रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा खर्च राज्य सरकार करणार. अजित पवारांची मोठी घोषणा. अर्थमंत्री अजित पवारांकडून वास्तववादी अर्थसंकल्प सादर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचं फडणवीसांकडून अभिनंदन. राज्यात नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हा थापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प. फडणवीसांचा विरोधकांना टोला. अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर दादा हे वादाचे पक्के. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. सर्व बाबींचा विचार करून अर्थसंकल्प सादर केल्याची अजित पवारांची माहिती. गरीब घटकांना फायदा होणारा अर्थसंकल्प. अजित पवारांची प्रतिक्रिया. सर्व घटकांना मदत करण्याचं एक धाडसी पाऊल महायुती सरकारनं उचललं. या अर्थसंकल्पाचं राज्यातली सामान्य जनता स्वागत करेल. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद. अभंग वाचून अजित पवारांनी वारकऱ्यांनाही संदेश दिला. अमोल मिटकरींचं वक्तव्य. सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी सरकारनं मान्य केली नाही. उद्धव ठाकरेंची माहिती. लाडकी बहीणसारखं भावांसाठीही काही द्या. भेद कशाला. ठाकरेंचा टोला. तुम्ही लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. अर्थसंकल्पानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प काही मोजक्या वर्गासाठीच. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं मत. तर निवडणुकीत यश मिळणार नाही म्हणून सरकारचा पैसे वाटण्याचा प्रयत्न. पाटलांचा टोला. विधानसभा निवडणुका समोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला. घोषणा चांगल्या आहेत पण सरकारवर 7 लाख कोटींचं कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी पैसे नाही तर योजनांसाठी कुठून येणार. एकनाथ खडसेंचा सवाल. राज्य सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केलाय. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारवर निशाणा. शेतकऱ्यांसाठी ठोस असं अर्थसंकल्पात काहीच नाही. तुपकरांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्थसंकल्पातल्या घोषणांचं वारकऱ्यांकडून स्वागत. वारकरी महामंडळाच्या स्थापनेबाबत घोषणा केल्यानं वारकऱ्यांनी अर्थमंत्र्यांचे मानले आभार. अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा. घोषणेनंतर बाळासाहेब भवन इथं महिलांचा जल्लोष. निवडणुका तोंडावर आल्यावर सरकारनं हिंदुत्व सोडलं का. निवडणुका आल्यावर अल्पसंख्याकांसाठी घोषणा का. उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. शरद पवारांचा कोल्हापूर दौरा. उद्योजक शिरीष सप्रे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार. तर आज दिवंगत आमदार PN पाटील यांच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेणार. आज करण्यात येणारा धाराशिव बंद तात्पुरता स्थगित. शेतकरी बचाव कृती समितीनं दिलेला होता धाराशिव बंदचा इशारा.
विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून तयारी सुरू. उद्धव ठाकरेंचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरचा दौरा. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार. रत्नागिरीच्या सावर्डेतल्या कातभट्टीच्या दूषित पाण्याची माजी खासदार निलेश राणेंनी केली पाहणी. पाणी चांगलं असेल तर तुम्ही पिणार का? निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सवाल. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यात समेट. कोणत्याही पद्धतीनं महायुतीला बाधा आणणारी वक्तव्य नको. वडीलकीच्या नात्यानं दरेकरांचा मिटकरींना सल्ला. यवतमाळमध्ये सरसकट कर्जमाफी द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांचं बैलगाडी जाळून आंदोलन. पिकांना खत देण्यासाठी पैसा नाही, मग बैलगाडीचं करायचं काय? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. पुण्यामध्ये ड्रग्सच्या विरोधात भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन. गुडलक चौकात निषेध आंदोलन. ड्रग्ज रूपी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत केली घोषणाबाजी. अहमदनगरमधल्या कायनेटिक चौकात सकल हिंदू समाजाकडनं रास्ता रोको आंदोलन. राज्यात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याचा आरोप. आंदोलनामुळे नगर पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी. परभणीमध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर आंदोलन. पाथरीतल्या बाभळगाव इथले विद्यार्थी आक्रमक. शाळेमध्ये 6 शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी. हम दो हमारे वारा चित्रपटाच्या विरोधात हिंगोलीमध्ये मुस्लिम समाजाचं आंदोलन. चित्रपटावर बंदी घालण्याची केली मागणी. वारकरी सेवा रथाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. यावेळेला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा पालखीचा 339वा सोहळा. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा. देहूनगरीत लाखो वारकऱ्यांनी पालखीचं घेतलं दर्शन. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी पालखीची खास दृश्य. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार सुनेत्रा पवारांनी लावली हजेरी. यावेळेला त्यांनी फुगडी खेळण्याचाही लुटला आनंद. यंदाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार कीर्तनकार आणि व्याख्याते चारुदत्त आफळे यांना जाहीर. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीनं 15 जुलैला पुरस्कार प्रदान केला जाणार. किल्ले रायगडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा. महामार्गाचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं पुलाचं काम रखडलं. नागरिकांचा जीव घेणा प्रवास. ठाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेची कारवाई. शहरातल्या बेकायदेशीर पब्स, बार आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर पालिकेची धडक कारवाई. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कर्कश हॉर्न आणि सायलेन्सरवर मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाई. जप्त केलेले हॉर्न आणि सायलेन्सर पोलिसांकडून प्रतिकात्मकरित्या जप्त. मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांचा जीव घेणा प्रवास. पहिल्याच पावसात महामार्गावर पाणी साचल्यानं वाहनधारक त्रस्त. मनसेचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडनं दरड प्रवण गावांमध्ये भेटी. महाड आणि पोलादपूर या 2 दरडग्रस्त गावांमध्ये एनडीआरएफ पथकानं अतिवृष्टी काळात सतर्क राहण्याबाबत केली जनजागृती. मुंबईमध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे मुंबईकर सुखावले. पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं वर्तवलाय अंदाज. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिममध्ये रात्रीपासूनच अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस. पावसामुळे खरीप हंगामातल्या पिकांना जीवनदान मिळणार. वसई विरार नालासोपारा परिसरात जोरदार पाऊस. पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांची सुटका. भाईंदरच्या राई गावातल्या शिवनेरी नगर परिसरात पाणी तुंबलं. काही जणांच्या घरातही शिरलं पाणी. नाले सफाई झालेली नसल्यानं पाणी तुंबल्याचा नागरिकांचा आरोप. रायगडमध्ये पुढचे 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाचा रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा. महाडमध्ये एनडीआरएफची पथकं अलर्ट मोडवर.
कल्याण डोंबिवली तब्बल 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस, परिसरातल्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी। आठवडाभर पावसानं दडी मारल्यानंतर भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाची पुन्हा एकदा दमदार हजेरी। पावसामुळे भिवंडीकरांना दिलासा। मोठ्या प्रतीक्षेनंतर जळगावच्या अमळनेर तालुक्यात पाऊस, जवखेडासह काही गावात अतिवृष्टीमुळे परिसरातल्या शेतीचं मोठं नुकसान। बुलढाणा शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा। पालघरमध्ये कालपासून पावसाची हजेरी, पावसामुळे सखल भागांमध्ये साचलं पाणी, तर वाडा पोलीस ठाणं आणि तहसील कार्यालयाच्या आवारातील झाडं कोलमडली। रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका, तवसाळ फेरीबोट मार्गावर सुरूचं झाड पडल्यामुळे फेरीबोटीचा मार्ग काही काळ बंद। अकोल्यात 100 आणि 50 रुपयांच्या खोट्या नोटा चलनात, मूर्तिजापूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीला, नोटांची खात्री करूनच व्यवहार करण्याचं आवाहन। चंद्रपूर नागपूर महामार्गावर अपघात, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकच्या धडकेत सुरेंद्र चौहान या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक, भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। साताऱ्यातल्या भोंदूबावाचं पितळ उघडं, गुप्त धनाचा आमिष दाखवत तब्बल 36 लाख रुपये लुटल्याचं समोर, सातारा पोलिसांनी भोंदूबाबाला पोलादपुरात केली अटक। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या बोलेरो पिकअप गाडीचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी उलटल्याची घटना, 15 जण गंभीर जखमी। भंडाऱ्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या 7 टिप्पर्सवर कारवाई, 1,28 लाखांचा मुद्देमाल जप्त, मोहाडीतल्या निलज बुद्रुक इथं कारवाई। नाशिकच्या येवल्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड, येवला तालुका पोलिसांची कारवाई। पुण्यातल्या तळेगाव दाभाडे इथनं सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न, दरोडेखोरांना भोर पोलिसांनी वडगाव डाळ हद्दीतनं सिनेस्टाईल पाठलाग करत केली अटक। अहमदनगरमध्ये दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक, बेलापूर मार्गावर दरोडा टाकण्याआधी सापळा रचत गुन्हे शाखेची कारवाई, दरोडा टाकण्यासाठी लागणारी शस्त्रही केली जप्त। सांगलीत एका युवा पैलवानाची गळफास घेत आत्महत्या, खानापूर तालुक्यातली घटना, सूरज निकम असं पैलवानाचं नाव, कुमार महाराष्ट्र केसरीचा त्यानं मिळवला होता मान। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्रात उडी घेत एकाची आत्महत्या, मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू। पालघर बोईसर परिसरात भटक्या श्वानांचा हैदोस, एकाच दिवसात 26 जणांना घेतला चावा, बोईसर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू, निधी उपलब्ध नसल्यानं आरोग्य यंत्रणा सुस्त। दौंड तालुक्यातल्या पाटसमध्ये अष्टविनायक मार्गावर 11 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अडवला मार्ग, मार्गावर स्पीड ब्रेकर तयार करण्याची नागरिकांची मागणी। पावसामुळे ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली, 3 मुलांचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरू। दिल्ली विमानतळाची मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं पाहणी, मृत्यू झालेल्या व्यक्तीला 20 लाख रुपयांची मदत जाहीर, तर जखमींना 3 लाखांची मदत। केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। दारू घोटाळ्यातील अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना आज पुन्हा कोर्टासमोर हजर केलं जाणार। अरविंद केजरीवालांच्या सीबीआय अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांकडून आज देशभरामध्ये आंदोलन केलं जाणार। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची घेतली भेट, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर भागवत अंबानी कुटुंबियांच्या भेटीला।
जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात. देशभरातनं लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मूमध्ये दाखल. सुरक्षा आणि व्यवस्थेच्या दृष्टीनं प्रशासनाचा तगडा बंदोबस्त. T20 वर्ल्ड कपची फायनल मॅच आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळवली जाणार. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता मॅचला सुरुवात होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.